मला सांगा हे हा काय रे बेटा? व्हेरी गुड, तिरंगा. आता आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे उद्या काय आहे? 15 ऑगस्ट, झेंडा वंदन, स्वातंत्र्य दिन, बरोबर आहे. या तिरंग्यामध्ये किती रंग दिसतात आपल्याला? हा तिरंगा आहे, आपल्या देशाचा ध्वज आहे, आपली आन बान शान आहे. आपल्या देशाच्या रक्षणासाठी कितीक नौजवान आज सीमेवर तैनात आहेत आणि ते नौजवान, त्या नौजवानांनी म्हणजे कितीक लोकांनी आपल्या देशाच्या या तिरंग्यासाठी या तिरंग्यासाठी त्यांनी बलिदान दिलेलं आहे, आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे. त्यांनी कोणताही स्वार्थ न पाहता सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला आहे केवळ या तिरंग्यासाठी. याच्यामुळे आपण सगळ्यांनी याला सॅल्यूट केलं पाहिजे का नाही? आणि म्हणून आपण उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीमध्ये सहभागी झालं पाहिजे, शाळेमध्ये झेंडावंदनला गेलं पाहिजे, त्याचा मान सन्मान आपण केला पाहिजे. याच्यामध्ये बघा 3 रंग आहेत. वरचा केसरी रंग आहे, वरचा रंग कोणता आहे? केसरी. मध्ये पांढरा रंग आहे आणि खाली जो आहे, खाली कोणता रंग आहे रे? हिरवा रंग आहे. हे आपल्या देशाचं प्रतीक आहे. हिरवा रंग हा शांततेचा प्रतीक आहे, आलं लक्षात? आणि मध्ये बघा अशोक चक्र आहे. कोणतं चक्र आहे? अशोक चक्र आहे. त्याच्यामध्ये आरे असतात, 24 आरे असलेलं अशोक चक्र आहे आणि याच्या माध्यमातून हा आपल्या देशाचा मान सन्मान आहे. आणि याच्यासाठी आपल्याला उद्या मात्र सगळ्यांना स्वातंत्र्य दिनासाठी जायचंय. त्याच्यासाठी आपण घोषणा पण देतो. माझ्या नंतर घोषणा द्यायची तुम्ही. भारत माता की, भारत माता की जय जवान, जय किसान म्हणायचं तुम्ही. जय जवान, व्हेरी गुड. बस बेटा, ओके, यस.